करून शासनाने हा एक आमच्या गरिबावर मोठा अन्याय केलेला आहे, चालक वर्गावर मोठा अन्याय केलेला आहे. करिता आम्ही यानंतर येणाऱ्या निवडणुकीत 2024मध्ये आम्ही केंद्र शासनाला किंवा भाजपा सरकारला आम्ही कुठंही गाड्या देणार नाही प्रचारासाठी आणि कसलीच मदत आमच्यामधून त्यांना भेटणार नाही आणि आमच्या चालक वर्गातूनच आम्ही एक आमदारसाठी एक आमचा कॅन्डिडेट राहणार आहे. आज मी आमच्या या उपोषणा माध्यमातून तुम्हाला सांगत आहोत. चला उठा सगळी इथे या. मी नरेश बोबच्या सत्य को जाणून न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपण मागील जी बातमी बघितली होता की वाहन चालक मालक संघटना गोरेगाव यांनी मागील 10 जानेवारीपासून संप पुकारला होता, साखळी उपोषण त्यामध्ये त्यांनी केलेला होता. पण आज तहसीलदार गोरेगाव व पोलीस निरीक्षक गोरेगाव यांनी त्यांच्या संपाला भेट दिलेली आहे आणि हिट अँड रन कायद्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. अशात त्यांना माहिती काय दिली आणि त्यांच्या माहितीला मान देऊन, त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संप का मागे घेतलेला आहे ते जाणून घेऊया. तालुक्यामधले जयसंघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था यांनी एक साखळी उपोषण या ठिकाणी चालू केलं होतं. यांच्या अगोदर त्यांनी तहसील ऑफिसमध्ये निवेदन दिलं होतं. त्याच्या भावना आपण हे सगळ्या शासनास कळवलेल्या आहे. या ठिकाणी देखील परत त्यांच्या आपण भावना शासनास कळवलेल्या आहे आणि त्याबाबत त्यांना शासन त्यांच्या मागणीबाबत सहानुभूतीपूर्वक निश्चितच विचार करेल. त्याच्यामुळे त्यांनी आजचं हे आपलं साखळी उपोषण सोडलेलं आहे. जय संघर्ष चालक मालक संघटनेच्या वतीने साखळी उपोषण चालू होतं, ते आज ते मागे घेत आहेत. त्यांना आम्ही कायद्यात काय तरतुदी आहेत, त्याचे फायदे काय आणि त्याचे नुकसान काय याच्याबाबत सविस्तर सांगितलेले आहे आणि शासनसुद्धा त्या बाबीचा विचार करून पॉझिटिव्हली अंमल करेल. तसेच सदर कायदा अजूनपर्यंत लागू झालेला नाही. सदर कायद्याबाबत शासन विचाराधीन आहे, त्यासुद्धा बाबी आम्ही त्यांना समजावून सांगितलेल्या आहेत. आम्ही 10 तारखेपासून इथे उपोषणावर बसून होतो आणि आमच्या ज्या मागण्या होत्या आम्ही मीडियासमोर ठेवल्या, सर्व काही सूचना दिल्या, सर्व काही सूचित केल्या. पण आतापर्यंत आमच्या जनप्रतिनिधींनी आम्हाला कसलीच भेट दिली नाही आणि कोणत्याच प्रकारचा आम्हाला दिलासा दिला नाही. आणि ज्याप्रमाणे आज आमचे गोरेगाव ठाण्याचे इन्स्पेक्टर साहेब भुसारी साहेब आणि आमचे तहसीलदार साहेब आज यांनी इथे येऊन आम्हाला काही गोष्टी त्या कायद्याबाबत समजवून दिला आणि आम्ही आज आमच्यापर्यंत अधिकारी आले. आम्ही अधिकारी यांच्या शब्दाला मान देऊन आणि यांनी जे आम्हाला समजूत घालली त्यांच्या विचाराला मान देऊन आम्ही आज आपला उपोषण मागे घेत आहोत. त्या प्रकारे आज केंद्र शासनाने या ड्रायव्हर चालक वर्गाला जशा प्रकारे रोडावर आज उभं करून ठेवलं यांनी एक ड्रायव्हर वर्गाला कुठंच मान न सन्मान देता आज यांनी एक प्रकारची उपासमारीची पाळी आमच्यावर आणलेली आहे. आणि सर्व काही यांना माहीत असूनही की ड्रायव्हर हा एक असा माणूस आहे की कधीही आंदोलन मोर्चे करत नाही, कुठेही भाग घेत नाही. तरी पण आज हा कायदा अगोदरचाच लावलेला होता कायदा अगोदरचाच होता, परंतु त्याच्यात काही वाढ करून शासनाने हा एक आमच्या गरिबावर मोठा अन्याय केलेला आहे, चालक वर्गावर मोठा अन्याय केलेला आहे. करिता आम्ही यानंतर येणाऱ्या निवडणुकीत 2024मध्ये आम्ही केंद्र शासनाला किंवा भाजपा सरकारला आम्ही कुठंही गाड्या देणार नाही प्रचारासाठी आणि कसलीच मदत आमच्यामधून त्यांना भेटणार नाही आणि आमच्या चालक वर्गातूनच आम्ही एक आमदारसाठी एक आमचा कॅन्डिडेट राहणार आहे. आज मी आमच्या या उपोषणा माध्यमातून तुम्हाला सांगत आहोत. तहसीलदार महोदय गोरेगाव यांनी आणि पोलीस निरीक्षक गोरेगाव यांनी जे विनंती केलेली आहे ते काय विनंती केलेली आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देत चालक मालक संघटना यांनी आपले जे संप आहे ते नारळ पाणी पिऊन ते संप मागे घेतलेला आहे. तर अशाच बातमी करता सत्य को जाणून न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.